हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? नागपंचमी म्हटलं तर सर्वच बहिणींसाठी अगदी खास सण असतो. कारण का नागपंचमीचा उपवास आपण आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी केला जातो. आणि नागपंचमीला असं म्हणतात का काही गोष्टी आपण भाजी असो किंवा कोणताही स्वयंपाकाचा पदार्थ असो चिरू नये किंवा फोडणी देऊ नये. म्हणून नागपंचमीला भरपूर ठिकाणी उकडीचे मोदक किंवा पाटोळ्या बनवल्या जातात. आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने शेवया पाडून म्हणजे शिरोळ्यांसारख्या पाटोळ्या कशा बनवायच्या ही रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज आपण नागपंचमी स्पेशल अशा पातोळ्या बनवणार आहोत. नेहमीच आपण हळदीच्या पानावर थापून अशा पातोळ्या बनवतो, पण आज मी तुम्हाला अगदी आगळ्या वेगळ्या अशा शेवया पाडून पातोळ्या कशा बनवायच्या ही रेसिपी दाखवणार आहे. त्याच पातोळ्या बनवण्याकरता सर्वात आधी आपण ही हळदीची पानं घेतली आहेत. हे बघा, अगदी कर्दळी सारखी दिसणारी ही हळदीची पानं आहेत. स्वच्छ धुवून ही पानं आपण वापरणार आहोत. हळदीची पानं वापरली का छान ही पौष्टिक पण असतात आणि छान सुगंध आपल्या ह्या पातोळ्यांना येतो. जर हळदीची पानं नसतील तर तुम्ही केळीची पानं वापरली तरी चालेल. नंतर पातोळ्यांसाठी आपण 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे. 1 वाटी पाणी, 1 वाटी दूध वापरणार आहोत. दुधाच्या ऐवजी तुम्ही 2 वाटी पाणी वापरलं तरी चालेल. प्रमाण लक्षात ठेवा. 2 वाट्या तांदळाचं पीठ असेल तर 2 वाट्या पाणी किंवा 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घ्यायचं आहे. नंतर मोठा वाडगा भरून आपण खवलेलं ओलं खोबरं घेतलं आहे. गोडीप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे गूळ वापरणार आहोत. एक मोठी वाटी भरून खवलेलं ओलं खोबरं घेतलं आहे, म्हणून मी अर्धी वाटी गूळ यूज केला आहे. चमचाभर वेलची जायफळ पूड वापरणार आहोत. शेवया पाडण्याकरता आपण हे चकलीचं भांड घेतलं आहे, त्याला आपण शेवयाची जाळी लावणार आहोत. तर चला मग लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. पातोळ्या बनवताना सर्वात आधी आपण त्याची चव बनवून घेणार आहोत. त्याकरता 1 चमचा अगदी मी तूप घेते. व्यवस्थित पॅन मध्ये हे तूप आपल्याला पसरून घ्यायचं आहे. नंतर खवलेलं ओलं खोबरं आहे ते ऍड करूया. मोठी वाटी भरून आपण हे खवलेलं ओलं खोबरं घेतलं आहे. अर्धा वाटी गूळ घेतला आहे. तुम्ही पाऊण वाटी पर्यंत गूळ वापरू शकता. आमच्याकडे थोडं कमीच गोड लागतं, म्हणून मी 1 वाटी खोबऱ्याला अर्धा वाटी गूळ घेतला आहे. आता व्यवस्थित गूळ आपल्याला ह्या खोबऱ्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम मी हाय वर ठेवते आणि हाय फ्लेम वर गूळ आणि खोबरं छान एकजीव करून घेते. हे बघा, अगदी मिनिटभर झाला आहे. आता गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम वर ठेवते आणि गूळ आणि खोबरं छान शिजवून घेते. पातोळ्यांच्या स्टफिंगसाठी ही खोबऱ्याची चव आपली तयार झाली आहे. आता गॅसची फ्लेम हाय करते. हाय फ्लेम वर फक्त एकदा त्याला व्यवस्थित परतून घ्यायचे. हे बघा, हाय फ्लेम वर व्यवस्थित आपण ह्या खोबऱ्याच्या चवला परतून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये चमचाभर वेलची जायफळ पूड ऍड करूया. कधी पण ना कोणताही गोडाचा पदार्थ असला का गॅस स्विच ऑफ केल्यावरच आपण वेलची जायफळ पूड ऍड करायची, म्हणजे त्याचा सुगंध छान आपल्या त्या कोणत्याही डिश मध्ये तसाच राहतो. वेलची जायफळ पूड ऍड केल्यावर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स पण ऍड करू शकता, पण आज या पातोळ्या आपण पारंपरिक पद्धतीने करणार आहोत, त्यामुळे फक्त गूळ आणि खोबरंच वापरून ही स्टफिंग आपण तयार केली आहे. आता ही खोबऱ्याची चव एका प्लेटमध्ये काढून ठेवते, म्हणजे व्यवस्थित गार होईल. आता पातोळ्यांची पारी बनवण्यासाठी ह्या सॉसपॅन मध्ये मी 1 ग्लास पाणी घेतलं आहे आणि 1 ग्लास दूध घेतलं आहे. तुम्ही दोन्ही ग्लास पाणी वापरलं तरी चालेल. गॅसची फ्लेम ऑन करते आणि ह्याच्यामध्ये आपण अगदी किंचित मीठ घालणार आहोत. नंतर 1 चमचा तूप घालते. व्यवस्थित ह्या पाण्याला आपण एक उकळी काढून घेऊया. पातोळ्यांची पारी बनवण्यासाठी दूध आणि पाण्याला छान उकळी आली आहे. आता ह्याच्यात आपण थोडं थोडं करून हे तांदळाचं पीठ घालूया.
लक्षात ठेवा, जेवढं पाणी आहे तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे. आज ह्या शेवयांच्या पातोळ्या करते म्हणून मी अर्ध दूध आणि अर्ध पाणी घेतलं आहे. नाहीतर गेल्या वर्षीची जर रेसिपी तुम्ही बघितलीत, ज्या पातोळ्या आपण थापून करतो त्याच्याकरता मी फक्त पाण्याचाच वापर केला होता. आता व्यवस्थित ह्याची उकड काढून घ्यायची आपल्याला. जशी आपण भाकरी बनवायसाठी किंवा मोदक बनवण्याकरता उकड काढतो ना, तशीच ही तांदळाचं पिठाची उकड काढून घ्यायची आहे. व्यवस्थित पीठ मी एकजीव केलं आहे ह्या दूध आणि पाण्यामध्ये. आता झाकण ठेवते, गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते. एक 2 ते 3 मिनिटाकरता फक्त आपण वाफ काढणार आहोत आणि लगेचच हे पीठ मळायला घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं झाली आहेत. वाफ पण आपल्या ह्या तांदळाच्या उकडची कमी झाली आहे. आता लगेचच हे पीठ ह्या ताटामध्ये काढून घेते. लक्षात ठेवा, पूर्ण गार होईपर्यंत हे पीठ ठेवायचं नाही, कारण का थोडंसं गरम असतानाच मळायला घेतलं ना तर अगदी मऊसूत हे पीठ मळता येतं. व्यवस्थित सगळं पीठ हे मी काढून घेते. आपण हात लावू शकतो अशी ही पिठाची वाफ कमी झाली आहे. आता हातावर थोडंसं पाणी घेऊन आपल्याला मऊसूत हे पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो ना, सेम त्याच पद्धतीने, खूप जास्त पण पाणी नाही, अगदी थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घेणार आहोत. हे बघा, अगदी मऊसूत आपण हे तांदळाचं पीठ मळून घेतलं आहे. पुन्हा थोडासा पाण्याचा हात घेते आणि व्यवस्थित नरम असं हे पीठ मळून घेते. असं अगदी पांढरं शुभ्र मऊसूत आपलं पीठ तयार व्हायला हवं. म्हणजे बघा, असं तोडलं ना तर रबर सारखं तुटायला हवं, म्हणजे आपलं हे पीठ परफेक्ट तयार झालं आहे. आता लगेचच पुढच्या प्रोसिजर कडे वळूया. पीठ पण आपलं व्यवस्थित मळून झालं आहे. आता आपण शेवया पाडण्यासाठी हे बघा, ही जाळी घेतली आहे. एक अगदी बारीक असते, एक मीडियम आणि एक जाड्या शेवया पडतात अशी असते. ही मीडियम जाळी आपण वापरणार आहोत. थोडासा तुपाचा हात लावून घेऊया ह्याला. हे आपल्या भांड्याला पण पूर्ण तुपाने मी ग्रीस करून घेते, म्हणजे पीठ आहे ना आतमध्ये चिटकत नाही. हे बघा, शेवया पाडण्यासाठी आपला हा साचा पण तयार आहे. ह्या चाळणीमध्ये आपण ह्या पाटोळ्या वाफवणार आहोत, म्हणून चाळणीला पण तुपाने व्यवस्थित ग्रीस करून घेते. आता ही चाळण बाजूला ठेवूया आणि ह्या साच्यामध्ये पीठ भरून घेणार आहोत. पीठ भरताना कधी थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि व्यवस्थित पुन्हा पीठ मळून घ्यायचं आहे. ह्याचं झाकण लावून घेते. पीठ पण ह्या साच्यामध्ये भरून झालं आहे. हे हळदीचं पान स्वच्छ धुवून पुसून घेतलं आहे. थोडासा तुपाचा हात घेऊन ह्या पानाला ग्रीस करून घेऊया, म्हणजे पाटोळ्या आपल्या काढताना न चिटकत नाहीत. व्यवस्थित तुपाने ग्रीस करून घेतलं आहे. आता ह्याच्यावर आपण शेवया पाडून घेणार आहोत. ह्या बघा, जशा आपण शिरोळ्या बनवतो ना तशाच या शेवया पाडून घेतल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये अगदी मधोमध ही खोबऱ्याची चव आपण भरून घेणार आहोत. खोबऱ्याची चव भरून झाली की हे व्यवस्थित आपल्याला असं दुमडून घ्यायचं आहे आणि हाताने प्रेस करायचं.
दाखवते मी तुम्हाला उघडून. हे बघा, हे अशा पाटोळ्या बनतात. आता हे मी बाजूला ठेवते. अशाच पद्धतीने एक एक करून सर्व पाटोळ्या आपण तयार करून घेऊया. अशाच पद्धतीने एक एक करून सर्व मी पाटोळ्या तयार करून घेते. तुम्ही बघू शकता एक एक करून ह्या सर्व पाटोळ्या आपल्या तयार झाल्या आहेत. आता तयार झालेल्या ह्या पाटोळ्या मी चाळणीमध्ये काढून घेते. हे बघा, तुपानी ग्रीस केलेली चाळण आपण अशी ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये ह्या पाटोळ्या व्यवस्थित रचून घ्यायच्या आहेत. एक एक करून सर्व ह्या पाटोळ्या आपण ह्या चाळणीमध्ये ठेवल्या आहेत. आता लगेचच ह्या वाफवायला ठेवणार आहोत. पाटोळ्या वाफवण्याकरता आपण हे पाणी उकळवत ठेवलं आहे. आता ही चाळण ह्याच्यावर ठेवूया. झाकण ठेवते आणि जवळपास 12 ते 15 मिनिटाकरता आपण ह्या पाटोळ्या वाफवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम हाय वरच ठेवली आहे. 12 ते 15 मिनिटं झाल्यात. ह्या पाटोळ्या आपण हे बघा वाफवत ठेवल्या होत्या. या हळदीच्या पानांचा पण रंग बदलला गेलाय. आपल्या पाटोळ्या अगदी व्यवस्थित वाफल्या गेल्यात. पुन्हा झाकण ठेवते, गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि ह्या पाटोळ्यांची पूर्ण वाफ कमी झाली काच आपण ह्या उघडून बघणार आहोत. पूर्णपणे ह्या पाटोळ्या आपल्या गार झाल्या आहेत. हे बघा, वाफ ह्याची पूर्ण आपली कमी झाली आहे. म्हणजे अगदी इझिली हे वरचं पान निघते. आता तयार झालेल्या ह्या पाटोळ्या आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत. सुंदर अशा तयार झालेल्या ह्या पाटोळ्या आपण ह्या सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेतोय. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा दिसतायत ह्या पाटोळ्या. जेवढ्या ह्या दिसायला सुंदर झाल्या आहेत ना, टेस्टला पण अगदी एक नंबर लागतात. नेहमी नेहमी आपण थापून केलेल्या पाटोळ्या तर खातच असतो, पण आज मी तुम्हाला ह्या शेवया बनवून तयार केलेल्या पाटोळ्यांची रेसिपी शेअर केली आहे. त्यामुळे तुम्ही पण माझ्या पद्धतीने ह्या नागपंचमीला ह्या अशा शेवया पाडून पाटोळ्या नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या पाटोळ्या कशा झाल्यात ते. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या पाटोळ्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.